नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बापरे, आपण आता आहोत कल्याण वेस्ट उल्हासनगरच्या इथे. खतरनाक यार. पहिल्यांदा मला ओलाचं भाडं मिळालं. मला वाटलं भोईवाडा असेल, परेल भोईवाडा, पण हे तर भिवंडीचा भोईवाडा निघालं. बापरे बाप. काम भावा जाऊ दे मला, शपथ. मी आता पुढच्या वेळी कधी संध्याकाळी ओलाचं ट्राय केलेलं, बोललो बघूया. साला कुठल्या कुठं लागलं रे. सर्च बुकिंग पण नव्हतं या, नॉर्मल बुकिंग होतं. चूक केली. पुढच्या वेळी संध्याकाळी ओलाचं गोटू लावून ठेवणार मी, पण असं रँडम उचलणारच नाही. बापरे बाप. चला इथून राईड घेऊन आता सरळ जायचं आहे. मध्ये मध्ये अपडेट करत जाईन मी, कारण की तर घरी पोहोचणं महत्त्वाचं आहे. जा बाबा जा, मला जायला भरपूर जावं लागतं. तर आता आहोत उल्हास रिव्हरच्या ब्रिजवर जायला. भाई ट्रॅफिक बघा किती आहे. तरी गाडी तर मूव ऑन होतेच आहे. चांगलं आहे बघा बॉम्बे ढाबा. बघा कधी या खायला येते. टुवर्ड्स कल्याण स्टेशनजवळ वेस्टला. अरे चल भावा. चल बाबा, लेफ्टचा रस्ता धरून चाललोय, प्रॉब्लेम नको. चला थोडासा ब्रेक घेऊन, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन निघतोय. आपल्याला इथे सरळ ब्रिजवरून हा बाबा, थांबलोय. तर काय चान्स देतेत की नाही लोक. अरे एवढूचा चान्स घ्यायला मला किती वेळ लागला. स्ट्रेट पुलावा, एकदम स्ट्रेट रोड. बॉय सिरियसली यार, 9:30 झाले. आज तर भरपूर मला घरी जायला लेट होणार. मुलुंड टोलनावा केलं ना तुम्हाला सांगतो. फायनली आपण पोचलोय. मुलुंड टोल नाका क्रॉस केलं आहे. वाजले जातं 9:45. सिरियसली यार, पहिल्यांदा एवढं मोठं भाडं मिळालं, ते सुद्धा नाईटला. त्याच्या पुढे बाबा घेणार नाही. अरे घरी जाईपर्यंत प्रॉब्लेम होतो यार. 50 किलोमीटर रिटर्न जावं लागतं यार, फायदा नाही. काय जेवढे कमावले तेवढे जाणार. इन शॉर्ट सांगायचं झालं तर. बापरे, एका हातामध्ये कॅमेरा, सही मध्ये चालतो. तर काय सरळच जायचं, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे एवढं. बघू, जाऊ आता घरी.
कारण काय लेट भरपूर झालं आहे. फुल ते 14 तास ड्रायव्हिंग झालेली आहे. अर्निंग पण तेवढीच झाली आहे. चला मी तुम्हाला करतो घरी पोचल्यावर. तोपर्यंत एन्जॉय. फायनली आपण आपल्या एरियामध्ये आलेलो आहोत. वाजले रात्रीचे 10:11. हो माय गॉड, किती बरं वाटतं यार आपल्या एरियामध्ये येऊन. काय दिसतंय की नाही तुम्हाला? फुल स्ट्राईक 51 किलोमीटर रिकामा आलेलो आहे मी पहिल्यांदा. काही इलाज नाही आहे. गॅस भरायला आलो. आईला तिकडं तर मेन रोडला आहे, बरी मोठी लाईन लागली. बोललं इकडे आतमध्ये येऊया. आईला गॅस स्टेशनच बंद केलं. 10 वाजता बहुतेक बंद होतं. काय ते तुझं सकाळी सकाळी बनावं लागेल मला. चला, आजची लॉंग ट्रिप चांगली झाली. चांगलं अर्निंगसुद्धा झालं. 51 किलोमीटरमध्ये 1K. ठीक आहे. ओलाने त्यातले 400-300 रुपये काढून घेतले. भारी बाबा. ओला बरं झालं, सिडान गाडी होती त्यामुळे टेन्शन नव्हतं. चला जाऊ घरी. भरपूर लेट झाला आहे. 10 मिनटं तसे काउंट केलेले मी गॅस भरायला, पण यांनी पंपच बंद केल्या म्हटल्यावर जास्त टाईमपास करण्यापेक्षा घरी जाऊन सकाळी लवकर निघून गॅस भरून धंद्याला चालू होईल. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. तुम्ही जर असं सबस्क्राईब केलं, लाईक केलं, कमेंट केलं तर मला मोटिवेशन मिळतं. असंच बघूया पुढच्या वेळी कधी असं लॉंग ट्रिप मिळते की नाही. ते कल्याणच्या पुढे तरी नाही बाबा आता जाणार. ठाण्याच्या पुढे तरी नाही. तर नशिबात चांगलं होतं, मिळालं. मिनिमम ट्रॅफिक मिळालं. नाहीतर ठाणे घोडबंदर रोडला बेकार ट्रॅफिक असतं. चला जाऊया, लेट पण झालाय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. पॅसेंजरने मला हे दिलं, फूड पॅकेट. त्याच्यामध्ये काय काय आहे? समोसा पाव आहे, चॉकलेट्स आहेत, हरिओमचं आहे. इकडंच घेतलं कल्याणला, त्यांनी दिलं मला चॉकलेट, समोसा पाव, अळूवडी. बोलले जाता जाता खा. तर कुठे गाडी चालवताना खाणार, त्यामुळे चाललो आहे तर घरी घेऊन.